कोपरी पारशीवाडी परिसरामध्ये सुनील सोनार यांनी जेजुरीचा देखावा साकारून श्री गणेशाची स्थापना येथे केली आहे। या उत्सवाचं त्यांचं हे यंदाचं 25वे वर्ष आहे। 10 दिवस बाप्पा यांच्या घरी विराजमान झाला असून दररोज विविध प्रकारे धार्मिक उपक्रम राबवित बाप्पाची या ठिकाणी सेवा करण्यात आली। त्याचबरोबर अनेक भाविक आवर्जून या ठिकाणी दर्शनाकरिता येत आहेत। तब्बल 2 महिन्यामध्ये त्यांनी सोन्याच्या जेजुरीचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। दरवर्षी सोनार कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन बाप्पाची मनोभावे सेवा करतात। गतवर्षी शिर्डी येथील साईबाबा मंदिराचा देखावा साकारल्यानंतर यंदा सोन्याची जेजुरीचा देखावा येथे साकारण्यात आलेला आहे। तर मल्हार स्वरूपातील श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी स्थापित करून मनोभावे सोनार कुटुंबियांनी आपला गणेशोत्सव येथे साजरा केला आहे। माझं नाव सुनील विश्वनाथ सोनार। सोनार परिवारतर्फे हा गणपती माझ्या जेव्हा मोठ्या भावाचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही घरामध्ये गणपती बसवतोय। जवळजवळ आता 25 वर्ष झाले असतील। तरी पण आम्ही वेगवेगळं दरवर्षी काय ना काय धार्मिक म्हणजे पर्यावरणचं आहे असे डेकोरेशन करत असतो। तरी पण आम्हाला नाही ना तर डेकोरेशन करताना तरी 2 महिने तरी जातात। कोरीय काम वगैरे हे ते असतं। माझा मावशीचा मुलगा आहे संदीप साळुंके, तो कामावरनं येतो ऑफिसवरनं, इथे 1 तास 1.5 तास बसतो। तो थोडं करून आणि जसे गणपती येईल तसे तो नाईट मारतो, फुल डे मारतो। असं डेकोरेशन म्हणजे गणपती यायच्या आत तो उभं करतो। ह्या प्रकारे आम्ही सर्व हा सजावट करतो आणि त्याला मदतीला आम्ही आमचे भाऊ सोनार परिवार म्हणजे आम्ही चौघं आमचे पोरं सगळे त्याला मदत करतात। यावर्षी निवडण्यावेळेस आमच्या मनामध्ये गेल्या टायमाला आम्ही शिर्डी बनवली होती। तर ठरवलं होतं बाबा ह्या टायमाला शिर्डी बनवलं आहे, त्या ह्या टायमाला जेजुरी बनवायचं। कारण आम्ही दरवर्षी समोतीला जातो, तर आमच्या एखादा मनात कुलदैवत असल्यामुळं आमच्या मनामध्ये एक दिवस तरी आम्ही जेजुरी बनवावं। आम्हाला सोनार परिवाराला वाटतं एक दिवस तरी का आमचं कुलदैवत असल्याने आम्ही सगळ्यांनी निश्चय केला की आम्ही एक दिवस तरी 1 वर्ष तरी जेजुरी बनवली, म्हणून ह्या वर्षी आम्ही जेजुरी बनवली।